नमस्कार. किती वेळा आईचा आवाज या जागी घुमलेला ऐकलेला आहे. किती तिची भाषणं, किती तिचं कर्तृत्व जे बांधून सगळेजण सांगतात. तिची प्राध्यापकी, तिचं शिक्षक असणं, तिचं शब्दांवर प्रेम करणं, तिचं संगीतावर प्रेम असणं, निसर्गावर प्रेम असणं आणि आम्हा मुलींवर भरभरून प्रेम करणं. मला वाटतं तसं ते करणं तिला तिच्या वडिलांकडनंही मिळालं होतं आणि ते आपसूकपणे आमच्यापर्यंत पोचलं होतं. आता मी स्वतः एक आई असताना जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की जसं मुलांच्या पोटात सकस अन्न जावं आणि मुलं सुदृढ व्हावीत, तसा तिने अतिशय आग्रहाने आणि हट्टाने आमच्या कानावर, आमच्या डोळ्यावर, आमच्या मनावर आणि आमच्या विचारांवर अतिशय सुदृढ संस्कार होतील असंच संगीत, असंच साहित्य, असेच विचार, अशाच गप्पा आमच्याशी नेहमीच मारल्या. जेवण करताना, गाडीमध्ये असताना सतत आम्ही सकस ऐकत असू, सकस बोलत असू. त्यामुळे पुढच्या पिढीवरती संस्कार करताना सुद्धा ते सतत आठवत राहील की कुठलीच गोष्ट की ज्याने आपल्याला काही मिळणार नाही असं ऐकू नका, वाचू नका. त्यातनं सतत काहीतरी मिळालं पाहिजे. आई म्हणून तिच्याकडे बघण्यासाठी गेली 20 वर्ष मी देशाबाहेर आहे. फोन या यंत्राचा ज्या व्यक्तीने शोध लावला त्यांचे शतशः आभार. कारण कधीही फोन उचलून आईशी बोलता येणं, संवाद साधता येणं, कुठलाही शब्द अडला, कुठल्याही गाण्याच्या चालीतला सूर जमत नाहीये, कुठलंही एखादं एक्सप्रेशन आहे, मी कसं लिहू हे मराठीमध्ये, कुठला नेमका शब्द आहे हे विचारण्यासाठी आम्ही अक्षरशः पुण्यामध्ये सकाळ कधी होते आहे आणि आईला कधी या संदर्भ विचारते आहे, आई हा शब्द असाच का वापरला आहे, मग ते शब्दकोश शोधून आम्हाला त्याचा अर्थ सांगणार, त्याच्या मागचा संदर्भ सांगणार. हे आम्ही पुरेपूर अनुभवलं आणि फोन, व्हिडिओ फोन या प्रकाराचा भरपूर फायदा करून घेतला. वारंवार पुण्यात येत असे मी, तशी तीही माझ्याकडे आधी इंग्लंडमध्ये, मग अमेरिकेमध्ये खूप राहिली. मला असं आठवतं की मृणाल नेहमी म्हणायची की जेव्हा ती तुमच्याकडे येते तेव्हा ती फक्त तुमची असते, तेव्हा कोणी तिला फोन करून सारखं येऊन सारखं त्रास देत नाही, त्यामुळे तुमचं पोट पूर्ण भरतं आणि तिला त्याचा हेवा वाटत असेल. पण खरं आहे ते आम्हाला खूप अतिशय सुंदर आणि सकस सहवास तिचा लाभला. पण आता गेले काही दिवस तिचं आजारपण बघताना असं वाटतं की मी जवळचा चष्मा घातला होता. मला फार जवळून हे दिसत होतं सगळं आणि त्याची सवय नव्हती राहिली कारण मी लांब होते शरीराने. आता जेव्हा मी काही दिवसांनी परत माझ्या गावी परत जाईन तेव्हा मी दुरून माझ्या आईकडे बघेन. तिचा प्रेमळ स्वभाव, हसरा चेहरा आणि सर्वांचं भलं व्हावं अशी तिची तीव्र इच्छा सतत आठवत राहील. आणि हेही आठवत राहील की ती नेहमी म्हणायची, सगळं साजरं करा, प्रत्येक गोष्टीत आनंद घ्या, कशाचाही शोक करू नका. मला वाटतं आजही ती जेव्हा ऐकत असेल, बघत असेल, माझ्या वडिलांबरोबर बसली असेल, आप्पा आजींबरोबर बसून हे सगळं बघत असेल, जिथे कुठे असेल आकाशात, तेव्हा ती असंच म्हणत असेल की साजरं करा. आणि साजरं करण्याजोगं तिच्याकडे खूप होतं, खूपच होतं. त्यामुळे मला कुठलाही अधिकार नाही की मी डोळ्यातनं पाणी काढावं. आईबाबांबरोबर आणि रुचीरबरोबर कादंबरी वाचन करण्याचा मला अनेक वर्ष आनंद मिळाला. खूप प्रयोग केले. त्याच्यातली माझी सगळ्यात आवडती कादंबरी मोगरा फुलला. त्याच्यातला एक प्रसंग जेव्हा ज्ञानेश्वर समाधी घेत आहेत तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना समाधीमध्ये बसवतायत. शेवटचे काही क्षण त्यांचे एकत्र आहेत आणि तेव्हा एक असा उल्लेख मोगरा फुलला मध्येही होतो जो ज्ञानेश्वरांच्या तोंडी आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलंय की पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. आलेल्या सर्व संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि समाजातले अनेक उच्चपदस्थ ज्येष्ठ यांना मनापासून नमस्कार करते. आम्हा चौघांच्याही वतीने रुचीर, मी
मधुरा, मुकुंद, आम्ही तुमचे मनापासून ऋणी आहोत. आज आईला जाऊन आठवडा झाला. शेवटचं वर्ष तिच्यासाठी खूप अवघड गेलं. तब्येतीच्या दृष्टीने तिला त्रास होत होता. त्यातनं बाहेर यायचा प्रयत्न ती करत होती. अतिशय हळवी होती, पण तरीही तिला कुठेतरी एक खंबीरपणा तिच्या मनामध्ये होता. पण शेवटी आत्ता ज्याचा उल्लेख झाला, आता बास असं तिने ठरवलं आणि मग नंतर ती 2 दिवस सुद्धा नाही राहिली. पण मला असं वाटतं की अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा. असं तो 1.5 दिवसाचा पॅच होता आणि तेव्हा हे जाणवत होतं की हे आता होऊन जावं असं तिने ठरवलं. एक अत्यंत समृद्ध आयुष्य ती जगली. आप्पांच्या बाबतीत असं नेहमी आप्पा म्हणायचे आणि श्रीपू भागवतांनी त्याचा उल्लेख करून ठेवला आहे की आप्पा म्हणायचे की वीणा म्हणजे माझा बहिश्चर प्राण होता. अतिशय प्रेम त्यांनी तिच्यावर केलं. लाख मुलाचे संस्कार केले, साहित्यिक संस्कार, सांगीतिक संस्कार, माणसं जोडण्याचे संस्कार, माणसं जपण्याचे संस्कार आणि जे जे आपल्याकडे आहे ते ते देऊन टाकण्याचे संस्कार. आता बबननी किंवा नारायणनी दोघांनीही उल्लेख केला. आई शाहू महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होती. त्या काळामध्ये लोक म्हणायचे ते तर ग्रामीण विद्यार्थ्यांचं महाविद्यालय आहे, तुम्ही तर SP मध्ये, फर्ग्युसनमध्ये अशा ठिकाणी का नाही काम करत. तिला अतिशय आनंद व्हायचा हे सांगताना की मी शाहू महाविद्यालयात शिकवते. आणि ती म्हणायची की त्या विद्यार्थ्यांना जी भूक आहे ना, त्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना जी भूक आहे ती शहरी विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे मला त्यांना शिकवायला अतिशय आनंद होतो. तो आनंद तिने पुरेपूर अनुभवला आणि तो आनंद वाटला सुद्धा. आज तिचे कित्येक विद्यार्थी शाहू महाविद्यालयामध्ये शिकून मोठे झालेले तिची सतत आठवण काढत असतात. माझे आई बाबा एक विलक्षण जोडी होती. त्यांनी एकमेकांना सतत समृद्ध केलं, सतत एकमेकांच्या बरोबर राहिले आणि साहचर्य म्हणजे काय, एक आदर्श साहचर्य म्हणजे काय याचा वस्तुपाठ मला वाटतं घालून दिला. या गोष्टी काही शिकवायच्या नसतात, त्या तुमच्या आचरणातून लोकांपर्यंत पोहोचत असतात. लोक किंवा समाज मन त्याची नोंद घेत असतं आणि मला वाटतं त्याचंच प्रतिबिंब आज आपल्याला इथे दिसतं आहे. अनेक लोक त्या दोघांचा जोडीनेच उल्लेख करायचे. कोणताही त्यांचा प्रकल्प असो, मग ते दुर्ग साहित्य संमेलन असो किंवा बाबांच्या वयाच्या 70 नंतर त्यांनी मृण्मयी प्रकाशन सुरू केलं. आप्पांची सगळी उपलब्ध अनुपलब्ध पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हे प्रकाशन सुरू केलं आणि जिद्दीने आईनी शेवटच्या क्षणापर्यंत ते चालवलं. मला इथे आमच्या जोगदेव काकांचा उल्लेख करायचा आहे. त्यांनी आणि माधुरीनी खूप तिला या कामात मदत केली आणि आपल्या वडिलांचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कोणत्या कोणत्या मार्गाने पोहोचता येईल, म्हणजे आधीच मराठी साहित्य पोहोचलं पाहिजे आणि त्यात ज्या वडिलांचा वारसा आपण चालवतो त्या माणसांनी इतकं अप्रतिम साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे, ते पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. हा ध्यास तिने घेतलेला होता. त्यातूनच कादंबरी वाचन, उत्कृष्ट कादंबरी वाचन, मला तर वाटायचं तिने क्लासेस घ्यावे आणि शिकवावं आजच्या अभिवाचकांना की कसं वाचन करायचं, कसे शब्दोच्चार पाहिजेत, कुठे थांबायचं, कुठे भाव व्यक्त करायचा, हे सगळं तिला इतकं सुंदर यायचं की मग कविता असोत, लेख असोत किंवा आप्पांच्या कादंबऱ्या असोत, ते सगळं लोकांच्या ये हृदयीचे ते हृदयी पोहोचवण्याचं कसब तिच्याकडे होतं आणि त्याला लोकांनी भरभरून दाद दिली. आप्पांचा परिवार खूप मोठा होता. तो जपणं सोपी गोष्ट नव्हती, अजिबातच नव्हती. पाचाडपासून राजमाचीपर्यंत, रायगडपासून राजगडपर्यंत आणि अशा अनेक ठिकाणचे लोक, अख्ख्या महाराष्ट्रातले लोक हे आप्पांनी स्वतःच्या लेखणीने जपले, पत्ररूपाने जपले
माणसं जोडून ठेवली, आजी आणि आप्पा दोघांनीही, आणि आई आणि बाबांनी ते पुढे चालू ठेवलं. हा खूप मोठा संस्कार आहे, माणसं जपण्याचा, माणसं जोडण्याचा, त्यांच्याकडून घेण्याचा आणि त्यांना देण्याचा. आमच्याकडून हे किती होईल मला माहिती नाही, पण आता ही आमचीच जबाबदारी आहे. त्यांनी दोघांनी आमच्यावर जसे संस्कार केले, आम्ही मुली होतो, पण त्यांनी आपपर भाव ठेवला नाही. घरात येणाऱ्या प्रत्येक माणसावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर, भेटेल त्या माणसावर त्यांचे संस्कार व्हायचे आपोआप. म्हणजे असं काही ठरवून ते करायचे नाही. आणि मग आपल्या मुलींना हे राखून ठेवू, हे त्यांनाच सांगू आणि बाकीच्यांना काही बाजूला ठेवू, असं अजिबात नाही. घरात येणाऱ्या सगळ्यांवर संस्कार वाचनाचे, बघण्याचे, भेटण्याचे. अनेक विद्यार्थ्यांना खेचून त्यांनी मॅजेस्टिक गप्पा नावाचं व्याख्यानमालांना नेलेलं आहे, दाखवलेलं आहे. आज भास्कर सगर सारखा चित्रकार इथे आहे, त्याला त्यांनी दिलेलं उत्तेजन. बबन लिहायला लागला तेव्हा कोण आनंद झाला होता आईला, की किती सुंदर लिहितो माझा विद्यार्थी आहे, त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली. हा एक निरलसपणा तिच्या स्वभावात होता, एक लोभसपणा तिच्या व्यक्तिमत्वात होता आणि अपार देण्याची क्षमता तिच्यामध्ये होती. अशी माणसं खूप विरळ असतात. माझ्या बाबांमध्ये एक फायर होती. आप्पा हे तर अनेक गुणांचे, काय म्हणूया, त्यांच्यात एकवटलेले होते, पण आई ही शांत समयीसारखी ज्योत होती, की ती देत राहायची, तिच्या परीने करत राहायची. आणि तिच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल ती आग्रही असली तरी सुद्धा लोकांना द्यायच्या बाबतीमध्ये ती अगदी अनाग्रही होती. आणि तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, हे करणं माझं कर्तव्य आहे, हेच मानून तिने लोकांना दिलं. आज ती आपल्यात नाही. रुचिर, मी, मधुरा, मुकुंद, विराजस, राधा, आम्हाला सगळ्यांना ती तिची खूप उणीव जाणवणार आहे. पण आमच्यासारखे अनेक आहेत हे मला माहिती आहे. त्या सगळ्यांना तिने माया दिलेली आहे, प्रेम दिलेलं आहे, संस्कार केलेले आहेत, आणि त्या सगळ्यांना तिची आमच्या इतकीच आठवण येणार आहे याची मला खात्री आहे. पण आपल्या सगळ्यांना आता एक गोष्ट करायची आहे, की विंदा खरंदीकरांची कविता आहे, फेमस आहे, आपल्याला माहिती आहे, की देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. तिने दिलं, आपण घेतलं, आता ते हात आपल्या हातात आहेत. आता देण्याची वेळ आपली आहे. तिच्याकडनं आपल्याला जे जे मिळालेलं आहे ते आणखी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेच आपलं काम आहे. आणि ते काम आपण तिच्या आठवणींनी पार पाडू याची मला खात्री आहे. मी या शोकसभेबद्दल परिषदेची आभारी आहे. तिचं फार प्रेम होतं परिषदेवर, आणि अशा कारणासाठी आज इथे येऊ असं वाटलं नव्हतं. पण मी आम्हा कुटुंबियांतर्फे, आपल्या सर्वांतर्फे तिला श्रद्धांजली वाहते. ती आहेच आणि ती राहिलीच. 1985च्या आधीपासूनचा त्यांचा माझा स्नेह, ज्या ज्या ठिकाणी मी गेलो नोकरीच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांची अभिवाचनं झाली. अगदी खुलताबादपासून तर अगदी बीडपर्यंत, उस्मानाबादपर्यंत. सगळ्यात शेवटचं त्यांचं जे अभिवाचन झालं त्याचा अध्यक्ष योगायोगाने मीच होतो, भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये. प्रकृती ठीक नसताना देखील विशिष्ट अशा प्रकारची खुर्ची आणावी लागली, आणि त्यानंतर तो जो अभिवाचनाचा कार्यक्रम झाला तो अत्यंत उत्कृष्ट असा झाला. आणि त्यानंतर मग आमची भेट झाली नाही, फोनवर वगैरे क्वचित बोलत राहिलो. एक ज्याला आपण मनोज्ञ, हृदय अशा प्रकारची एक आठवण जी सांगितली पाहिजे ते अशी, की एका प्रसंगी ते दोघं जण होते, विजय आणि वीणा आणि मी होतो, आणि तिघच होतो आम्ही. त्यावेळेला कसा माहित नाही, पण एक विषय असा निघाला की कोण आधी जाईल. खरं तर अशी चर्चा आपण सहसा खाजगीत देखील घरी करत नाही, आणि विशेषतः परक्या माणसासमोर तर कधीच करत नाही. पण ते मला परके मानत नव्हते असं त्यावरून स्पष्ट झालं. कोण आधी जाईल आणि गेल्यानंतर काय, याच्याबद्दलची बरीचशी चर्चा माझ्यासमोर ती होत राहिली. त्याचं मला नवली वाटत राहिलं, आश्चर्य वाटत राहिलं, एक हृदय भाव निर्माण झाला. आणि मी दोघांकडे पाहत राहिलो, ऐकतही राहिलो, की कसं
कशा पद्धतीनं हे विचार करत होती ही मंडळी. देवत्वामध्ये विलीन होण्याचं सामर्थ्य दोघांमध्ये होतं. पहिल्यांदा श्रद्धांजली झाली ती विजयरावांची झाली, त्यावेळेला मी म्हटलं होतं की ते देवत्वामध्ये विलीन झाले. आता त्याही देवत्वात विलीन झाल्या सहजपणे. त्यांचं एकूण जे कार्य आहे त्याच्याबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर अभिवाचन हा जो प्रकार आहे तो समाजामध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी त्यांनी पोहोचवला. तो त्याच्या आधी या न त्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असेल, परंतु त्यामध्ये त्यांनी प्राण फुंकले एका अर्थानं आणि समाजाला ऐकायला शिकवलं. अगदी जीवाचा कान करून ऐकणं म्हणतात ते ऐकणं त्यांनी शिकवलं सर्वांना. आणि त्याची सगळी जो प्रचार जो होत राहिला या पद्धतीचा या शैलीचा, त्यामुळे एक मोठं विशेष असं कार्य आपोआपच त्यांच्याकडून सतत घडत गेलं असं मला स्वतःला वाटतं. त्यांचं लेखन याच्याबद्दल पुन्हा वेगळं बोलावं लागेल, परंतु मला असं वाटतं की आणि त्या एकदा मला असं म्हणाल्या की मला कादंबरीसारखं काही लिहायचं म्हणून मी म्हणालो तुम्हाला की त्यांचं काही शेवटचं लिखाण कुठे सापडलं तर बघा, कारण त्यांना काही लिहायचं होतं मोठं असं. ते अर्थात झालं नसेल प्रकृतीच्या कारणामुळे, वेळेच्या कारणामुळे, परंतु काहीतरी सांगायचं होतं हे नक्कीच आहे. वीणा यांच्या पण बोलण्यामध्ये असेच काही विचार येत होते, त्यांना काही सांगायचं होतं मोठं, पण नाही झालं तरी देखील त्यांच्याकडून बरंचसं जे लिखाण झालेलं आहे ते छान आहे. कारण त्याच्यात त्या कवित्री पण आहेत, कथाही लिहिल्या त्यांनी, चरित्र तर लिहिलंच लिहिलं, इतरही ललित लेख अनेक लिहिले त्यांनी. आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल आधीच्या वक्त्यांनी भरपूर आपल्याला सांगितले की श्रीमंत केलं, संस्कार केले, हे सगळं खरंच आहे. मित्र या नात्याने सतत त्या आणि विजय देव हे सतत काही देत राहिले जे आम्हाला मिळत गेलं या त्या स्वरूपामध्ये. जो वारसा गोनी दांडेकरांचा होता, गोनी दांडेकरांचं एकूण जे साहित्य होतं ते समाजामध्ये पोहोचलं होतं या नात्या निमित्ताने, ते आणखीन पुढे नेण्याचं कार्य त्यांनी केलं. सतत कार्य करत राहणं, जे काही आपल्या वडिलांचं जी कीर्ती आहे, जे काही त्यांचं दैदिप्यमान असं कार्य आहे ते लोकांच्या समोर पोहोचवणं, याच्यासाठी म्हणून एक मुलगी या नात्याने त्यांनी सतत आणि सतत काम केलेलं आहे. वृद्ध आणि संपन्न वारसा लाभणं ही गोष्ट स्वाभाविक असते, पण तो समर्थपणे पुढे चालवण्यासाठी विशेषतः प्रतिभेच्या क्षेत्रामध्ये प्रतिभाच लागते. ती डॉक्टर वीणा देव यांच्याकडे होती. मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये छोटं झाड वाढत नाही असं म्हणतात, पण मूळच्या झाडाची सत्व आणि जीवनद्रव्य घेऊन एक वृक्ष दुसरीकडे बहरत असताना त्याला सुद्धा अनेक सत्व परीक्षा द्याव्या लागतात. त्या साधनेच्या बळावरती इतक्या लीला या वीणाताईंनी दिल्या की प्रतिभावंताची पुढची पिढी अशी बिरुदावली त्यांना सहजतेने मिळून गेली. म्हणजे ख्यातनाम साहित्यिक गोनी दांडेकरांची कन्या ही त्यांना जन्मजात मिळालेली ओळख होती. पुढे नामवंत प्राध्यापक विजय देव यांच्या पत्नी असलेल्या डॉक्टर वीणा देव, किंवा ख्यातनाम अभिनेत्री मृणाल देव आणि परदेशात स्थित असलेल्या मधुरा यांची आई असलेल्या डॉक्टर वीणा देव, विराजस ख्यातनाम अभिनेता त्याची आजी असणाऱ्या डॉक्टर वीणा देव, या सगळ्या परिचयाचे वेगवेगळे परीख त्यांना काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती मिळत गेले. तरी डॉक्टर वीणा देव या नावाची जी काही एक जादू होती किंवा गारुड होतं ते अखेरपर्यंत तसंच राहिलं. यामागे त्यांची मोठी साधना होती. वीणाताईंनी शाहू कॉलेजमध्ये जवळजवळ 32 वर्ष अध्यापनाचं काम केलं. त्यांनी कर्तृत्व संपन्न विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या आणि विशेषतः मराठीच्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये काय घडतंय किंवा खरं काय साहित्य याचा परिचय त्यांनी करून दिला. पण केवळ वर्ग आणि महाविद्यालय एवढ्याच चौकटीमध्ये त्या अडकल्या नाही. त्यांनी सर्जनाच्या सगळ्या वाटा चोखाळून पाहिल्या. त्यांनी उत्तम ललित लेखन केलं, त्यांनी उत्तम चरित्र लेखन केलं. म्हणजे आशिक मस्त फकीर, म्हणजे त्यांनी गोनीदांच्यावरती जे पुस्तक लिहिलेलं आहे ते वाचल्यानंतर हे शीर्षक फक्त वीणाताईनं सुचू शकतं, किंवा स्वांसीतले दिवस हे पुस्तक वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होते. आपण श्रीनिवास विनायक कुलकर्णींचा उल्लेख उत्तम ललित लेखक म्हणून करतो, कारण त्यांची भाषा ही चित्रदर्शी म्हणून. तर त्या प्रकारची एक चित्रदर्शी भाषा ही डॉक्टर वीणा देव यांची होती आणि त्यांची लेखनाची शैली देखील अतिशय उत्तम होती. त्यामुळे त्यांनी एकीकडे उत्तम लेखन केलं,
महत्वपूर्ण अशी सगळी संपादनं केली, संकलनाचं काम केलं आणि विशेषतः अभिवाचन, ज्याचा उल्लेख आता डॉक्टर निलिमा गुंडे आणि सर्वच वक्त्यांनी केला. त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी होती की अभिवाचनाच्या माध्यमातून साहित्याविषयीची आवड समाजामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले ते खूप महत्वाचं आहे. उद्या जर साहित्यिक अभिवाचनाचा इतिहास लिहिला गेला तर त्यामध्ये डॉक्टर वीणा देव यांच्यासाठी मानाचं पहिलं पान असेल, हे आपण आवर्जून लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. कारण अभिवाचनासाठी 1.5-2 तासाच्या त्या कालावधीमध्ये 250-300 पानाची कादंबरी तिचं संपादन करणं हेच एक मोठं आव्हान होतं. कारण त्यातली सलगता कुठेही हरू द्यायची नव्हती आणि रसभंग होऊ द्यायचा नव्हता. पण त्यांचं संपादन कौशल्य इतकं विलक्षण होतं की याचं संपादित अंश आपण ऐकतोय असं श्रोत्यांना कधी वाटलं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही नेपथ्य नाही, पार्श्वसंगीत नाही, केवळ वाचिक सामर्थ्याच्या बळावरती कळसाध्याय गाठता येऊ शकतो याचा आदर्श वस्तुपाठ हा डॉक्टर वीणा देव यांनी घालून दिला. आणि सबंध कुटुंब या अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असे. म्हणजे मला असं वाटतं की तरुण पिढीची भाषा घडवण्यामध्ये सुद्धा एक मोठं योगदान त्यांनी या अभिवाचनाच्या कार्यक्रमातून दिलंय. साहित्य परिषदेशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता. त्या साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य होत्या. साहित्य परिषदेने ठाण्याला जे विभागीय साहित्य संमेलन घेतलं त्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. माझे मित्र रघुराज मेटकरी यांनी विट्याला जे ग्रामीण साहित्य संमेलन सुरू केलं की ज्याच्या पु ल देशपांडे पहिले अध्यक्ष होते, त्याचं अध्यक्षपद हे वीणाताईंनी भूषवलं. आणि मुख्य म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास 7 खंडामध्ये प्रकाशित करणारी महाराष्ट्र साहित्य परिषद ही भारतातली एकमेव साहित्य संस्था आहे. त्यातल्या 7व्या खंडामध्ये राघव जाधव यांच्या संपादनाखाली त्यांनी एक दीर्घ लेख अतिशय अभ्यासपूर्ण लिहिलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की प्राध्यापक हे विद्यार्थी प्रिय असतात पण व्यासंगाशी त्यांचं नातं असतंच असं नाही. अनेक वेळा व्यासंगी असतात पण ते विद्यार्थी प्रिय होतातच असं नाही. तर एकीकडे व्यासंग आणि दुसरीकडे विद्यार्थी प्रियता लाभणं हा एक भाग्ययोग त्यांच्या वाट्याला आलेला होता. आणि साहित्य परिषद हे त्यांचं माहेरघर होतं. साहित्य परिषदेच्या दृष्टीने हे वर्ष खूप वाईट गेलं कारण एकीकडे साहित्य रसिकांचं कित्येक दशकांचं स्वप्न होतं की साहित्य परिषदेचं अंतर्गत नूतनीकरण व्हावं. ते भौतिक स्वप्न एकीकडे पूर्ण झालं आणि दुसरीकडे मोठी मनुष्यहानी झाली. माझे 3 खंदे सहकारी मी गमावले. प्रकाश पायगुडे, उद्धव कानडे, दीपक करंदीकर. उद्धव कानडे तर हे त्यांचे विद्यार्थी आणि ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असत की मी ग्रामीण भागातलं पण माझी भाषा घडवण्याचं काम हे बाईंनी केलं. आणि त्यामुळे उद्धव कानडे गेल्यानंतर त्यांचा ज्या स्वरामध्ये मला फोन आला की असा कसा गेला रे आमचा उद्धव, तर त्यावेळेला कितीतरी वेळ असे कितीतरी क्षण असेच निशब्द गेले. तर अतिशय संवेदनशील असं व्यक्तिमत्व. मी ज्यावेळेला पुण्यामध्ये आलो, मी 52 पर्वतीगाव पुणे 9 इथे राहत होतो. बाबासाहेब पुरंदरेंच्या अगदी जवळ. सकाळी पर्वती चढून आली की पहिला गप्पांचा जो काय अड्डा असायचो तो बाबासाहेबांच्या बरोबर. आणि मग तिथे राहत असताना जयराम कुलकर्णी यांनी माझं पालकत्व स्वीकारलेलं होतं कारण ते माझ्या वडिलांचे सहअध्यायी. आणि त्यामुळं ज्यावेळेला मी पहिल्यांदा जयराम कुलकर्णींच्याकडे गेलो त्यावेळेला विजयदेव आणि वीणादेव या दोघांशी माझा परिचय झाला. आणि माझे वडील म्हणाले की माझा मुलगाही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काहीतरी करू इच्छितोय तर तुम्ही त्याला मार्गदर्शन करा आणि त्याच्याकडे लक्ष ठेवा. तर माझ्याकडे त्यांचं शेवटपर्यंत लक्ष होतं हे सातत्याने त्यांच्या वागण्यातून जाणवत होतं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की कुठल्याही उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उमेदीच्या काळामध्ये प्रोत्साहनाची खूप गरज असते. माझी ज्यावेळेला व्याख्यानं व्हायला लागली आणि असं वाटायचं की जाणकारांची एक दाद मिळावी तर मी बाईंना अधिकाराने फोन करत असे की आज माझं वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये भाषण आहे, इतिहास संशोधक मंडळामध्ये, भांडारकरमध्ये आहे, पुणे नगर वाचन मंदिरामध्ये. आपल्याला आश्चर्य वाटेल सर आणि बाई दोघे येऊन बसत असतात. म्हणजे वयांनी लहान असणाऱ्यांच्यासाठी स्वतःचं मोठेपण विसरायला मनाचा जो एक उमदेपणा आणि मोठेपणा लागतो तो या दाम्पत्याकडे होता. हे आम्ही खूप जवळून पाहिले. आणि त्यामुळं असं प्रेम हे मिळणं दिवसेंदिवस कठीण झालेलं आहे. आणि नवी सगळी लोक काय लिहित आहेत त्यांच्याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कुठली एक महत्वाची गोष्ट केली असेल तर त्यांनी गुणवत्तेशी आणि जीवनमूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. आपण मृण्मय पुरस्कारांची यादी काढून बघा, त्यामधले
बहुतेक सगळे साहित्यिक हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. अनेकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले, काहींना तर सरस्वती सन्मान देखील मिळालेला. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये तडजोड करायची नाही. आणि जो त्यांच्या आईच्या नावे त्या पुरस्कार देत असत तर आम्हाला देखील विचारत असत की असं सामाजिक काम करणारं तुमच्या पाहण्यामध्ये कोणी आहे का. तर आपण जे काम करतोय त्याच्याशी प्रामाणिक राहायचं. म्हणून मी तर असं म्हणेन की सत्वशील जगण्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे देव दाम्पत्याने घालून दिलेला होता. आणि मला त्यांचा खूप जवळून सहवास लाभला. म्हणजे साहित्य परिषदेमध्ये काही कार्यक्रम असेल तर मला म्हणायचे की तुमच्यावर एक जबाबदारी आहे की घेऊन जाणं आणि मला परत घरी आणून सोडणं. आणि ते आनंदाने पार पाडण्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळत असे. आपल्या अटींवर ते जगले. म्हणजे आम्ही साहित्य क्षेत्रामध्ये मोठेपणाचे कोसळणारे कळस खूप जवळून पाहायला मिळतात या पदावरती बसल्यानंतर. पण आपल्या अटींवर जगणारी जी मोठी मोजकी प्रतिभावंत मंडळी होती त्यामध्ये देव दाम्पत्याचा आवर्जून उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यामुळं साहित्य परिषदेची तर फार मोठी हानी झालेली आहे की त्यांनी संस्थात्मक कार्याकडे कधीही नकारात्मक भावनेने पाहिलं नाही. कारण त्यांनी इथं स्वतः काम केलेलं होतं आणि समाजाच्या उभारणीमध्ये संस्था किती महत्वाचं योगदान देऊ शकतात हे त्यांनी जाणलेलं होतं. वेगळं काहीतरी करण्याकडे त्यांचा कल असत. आता एवढी साहित्य संमेलनं महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे ग्रामीण साहित्य संमेलन आहे, दलित साहित्य संमेलन आहे, मुस्लिम, आदिवासी, राष्ट्रीय बंधुता, प्रत्येक प्रवाहाची वेगवेगळी साहित्य संमेलन आहे. पण दुर्ग साहित्य संमेलन हे करावं आपण या पद्धतीची एक संकल्पना त्यांनी मांडली आणि एका अलक्षित अशा विषयाकडे समाजाचं लक्ष वेधण्याचं काम केलं. तर हे वेगळेपण त्यांनी आपल्या प्रत्येक कामातून जपलं आणि त्यामुळे जे काही करायचं ते उत्तम करायचं. आणि बऱ्याच वेळा असं असतं की प्रतिभावंत हे आपल्या कोशाच्या बाहेर पडताना दिसत नाहीत आणि त्यामुळं त्या कोशामध्येच त्यांचं सगळं आयुष्य जातं. पण इतकी समाजसन्मुख असणारे प्रतिभावंत मी देव दाम्पत्याशिवाय पाहिले नाहीत की सतत समाजाशी त्यांचा संपर्क असायचा. आणि तो सर्व वयोगटातल्या, सर्व स्तरातल्या, सर्व जाती धर्मातल्या, सर्व विचारधारांच्या माणसांशी. तर हे सुद्धा आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ झालेलं आहे. आपण माणसाची आर्थिक पत, माणसाची विचारधारा, त्याचा स्तर कुठला आहे, क्षेत्र कुठलं आहे हे पाहून मैत्री करतो. पण सर्व क्षेत्रातल्या माणसांशी मैत्र कसं जपावं याचा आदर्श त्यांनी घालून दिला. आणि त्यामुळं त्यांचं जाणं हे एकूण समाजासाठीच खूप दुःखदायक आहे. आज साहित्य विश्वाचा जर आपण विचार केला तर प्रतिसाद शून्यता हे साहित्य विश्वाचा व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. आणि आपुलकीची आणि सहृदयतेची सरोवर आटत चाललेली आहे. ती आटत असताना देवबाईंचं जाणं हे अधिक क्लेशकारक आहे. मी महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि मराठी साहित्य विश्वाच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करतो.